महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज चौथा दिवस आहे. जवळपास 30 वर्ष मी आता ही अधिवेशनं, त्यांच्या बातम्या, नेत्यांची भाषणं, गदारोळ, सभात्याग, लक्षवेधी सूचना, मंत्र्यांची आश्वासनं, कोपरखळ्या, टोमणे, बजेट, काय 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 ऐकत आलो आहे, वाचत आलो आहे आणि जवळून पाहत आलो आहे सगळं. हे जे अधिवेशन होतं ना, आता 15 दिवस अधिवेशन आहे, याचा नेमका समाजाला, नागरिकांना काय फायदा आहे याचा एक व्हाईट पेपर पब्लिश केला पाहिजे. किती वेळ अधिवेशन चालतं, किती जण आमदार उपस्थित राहतात, विधान परिषदेमध्ये कोणते विषय येतात, विधानसभेत कोणते विषय येतात, याचा एक वेबसाईटवर नुसतं लाईव्ह दाखवून उपयोग नाही. चर्चा, त्या चर्चेचा काय फायदा झाला नागरिकांना, समाजाला, किती निर्णय घेतले गेले. म्हणजे मागच्या, आता साधी गोष्ट आहे, मागच्या 2 विधानसभा अधिवेशनामध्ये किती निर्णय झाले, त्याची अंमलबजावणी किती झाली, त्याचे रिपोर्ट वेबसाईटवर पब्लिश केले पाहिजे सरकारने, विधिमंडळाच्या वेबसाईटवर. कित्येक मंत्री, कित्येक आमदार असे प्रश्न विचारतात की ज्याचा विधिमंडळ अधिवेशनाशी काही संबंध नाही. कित्येक आमदार अधिवेशनासाठी उपस्थित राहतच नाही. ते आलेले असतात काही त्यांच्या सेटिंगसाठी. काही लोकांचे खाजगी मिटिंग असतात, काही लोक आपले पर्सनल कामं करून घेतात, काही लोकांना फक्त शो ऑफ कॅमेऱ्यासमोर करायचं असतं, काहीतरी खळबळजनक आरोप करायचा असतो. काही लोक पेन ड्राईव्ह काढतात, काही लोक कोपरखळ्या मारतात, काही लोक आपले राजकीय डावपेच, आपले राजकीय हितसंबंध काढून घेतात. कारण विधानसभेमध्ये जे बोलतात आमदार, त्यांना एक प्रोटेक्शन आहे. त्यामुळे भन्नाट आरोप करणं, पेपरमध्ये आलेल्या एखाद्या बातमीचं कात्रण दाखवणं, मी मराठी नावाच्या टोप्या घालणं, सभागृहाच्या हे करणं, म्हणजे आमदारांना जे पैसे मिळतात, भत्ता मिळतो, 1-1 रुपयाचा हिशोब सरकार घेतं नागरिकाकडून टॅक्समध्ये. आमदारांना जे भत्ते मिळतात, पैसे मिळतात, त्यांना सुविधा मिळतात, तर गैरहजर असताना ते कसे काय पेमेंट घेऊ शकतात? आमदारांनी गैरहजर असताना पैसे घ्यायलाच नाही पाहिजे. तुम्ही सभागृहात गैरहजर असाल तर तुम्ही पैसे नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही विशिष्ट अधिवेशनामध्ये काहीही काम केलं नसेल आपल्या मतदारसंघाचं, तर तुम्ही त्या 15 दिवसाचे पैसे नाही घ्यायला पाहिजे. याला म्हणतात प्रोफेशनलिझम. आणि विधानसभेचं अधिवेशन, संसदीय अधिवेशन हे पॉलिसी मेकर, धोरणकर्त्यांचं अधिवेशन आहे. इथे कुणी काल त्या अनिल परब म्हणाले की वाळू माफिया, आता किती दिवसापासून हा विषय चालू आहे. त्याच्यानंतर कोणतरी त्या निंबू मिरचीचा विषय काढला, कोणी पोलिसांचा विषय काढला, कोणी ड्रग्सचा विषय काढला. म्हणजे एखाद्या विषयावर गंभीर अशी चर्चा करून त्याच्यावर काही प्रोजेक्ट प्लॅनिंग करून लोकांसमोर ठोस प्लॅन दिला पाहिजे. इथे काय होतं, आता काल ते भास्कर जाधव म्हणत होते की प्रदूषण आहे नदीमध्ये वगैरे. पंकजाताई मुंडे त्याला उत्तर देत होते की ट्रकवर कारवाई करायची का, मग कॉन्ट्रॅक्टवर करायची का कंपनीवर करायची का. म्हणजे हा काय विधानसभेचा विषय आहे का? मग प्रशासन काय करतं आहे? मग एक जण म्हणतो त्या सचिवांनी कामच केलं नाही, त्यांना खेचून आणा. मग ते नाना पटोले म्हणे मोदी तुमचा बाप असेल, त्यांना ते हाकलून दिलं. मग म्हणजे हे काय आहे? म्हणजे काय, कुठल्या, म्हणजे हे काय, म्हणजे काही सिरियसनेसच नाही आहे, अजिबात सिरियसनेस नाही आहे. सरकारची आपली एक विषयपत्रिका असते, सरकारचं आपलं एक स्वतःचे प्लॅनिंग असतात, त्यांचे राजकीय विषय असतात, विरोधकांचे आपले राजकीय प्लॅनिंग असतात. जनतेचे विषय कुठे आहेत? पाणी प्रश्न, शिक्षण प्रश्न, महागाई प्रश्न, धोरणं जी तयार व्हायला पाहिजेत, पॉलिसी आणि प्रोग्राम्स तयार व्हायला पाहिजे, त्याच्यावर सिरियस डिबेट व्हायला पाहिजेत, त्याच्यावर सिरियस अभ्यास करून आला पाहिजे, नोट्स काढले गेले पाहिजे, संशोधन केलं गेलं पाहिजे. हे कुठे आहे? हे काहीच नाही आहे. म्हणजे 50 कोटी तर किमान खर्च होत असेल, थेट खर्च. अप्रत्यक्ष खर्च 100 कोटीच्या आसपास जात असेल एका अधिवेशनाचा. परत नागपूरचा अधिवेशनाचा खर्च जास्तच, परत बजेट अधिवेशन वेगळं, परत बजेटच्या व्यतिरिक्त आता पुरवणी मागण्या काल अजित पवारांनी 60,000 कोटीच्या हे केलेल्या आहेत. म्हणजे मुळामध्ये जे फंडामेंटल विषय आहेत, जे मूलभूत विषय आहेत, ज्याच्यावर पॉलिसी तयार व्हायला पाहिजे. सायबर अटॅक होऊ शकतात, टेरर अटॅक होऊ शकतात, सुरक्षेचे विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत, त्याच्यावर मूलभूत विषय घेऊन त्याच्यावर सगळ्यांना टिप्पणं देऊन, सगळ्यांना तयारी करायला येऊन, पक्षांनी आपापल्या आमदारांच्या मिटिंग्स घेऊन मग विधानसभेची अधिवेशनं व्हायला पाहिजेत. अन्यथा मग हे बंद करावं आणि सरळ लाईव्ह चर्चा करावी आपापल्या मोबाईलवर. मुख्यमंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर बसावं, बाकीच्याने आपापल्या घरी बसून करावं. महाराष्ट्र सरकारचे, शासनाचे, लोकांचे 50 कोटी वाचतील, असा माझा सल्ला आहे सगळ्यांना.